कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये कर्मचाऱ्यांच्या 73 जागांसाठी भरतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे। माननीय जिल्हा बँकेचे अध्यक्ष व त्यांच्या सर्व संचालक मंडळाने या भरती प्रक्रियेत तरुणांना आवाहन केलं आहे की तुम्ही भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त सहभागी व्हा। खरं तर या भरती प्रक्रियेमध्ये लोकांमध्ये धबक्यामध्ये चर्चा आहे की भारतीय जनता पार्टी प्रणित या जिल्हा बँकेवर सत्ता असल्यामुळे त्या लोकांच्या वरिष्ठांना वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये जी आश्वासनं दिली आहेत त्या आश्वासनातील तरुणांना या भरती प्रक्रियेमध्ये प्राधान्य मिळणार आहे किंवा आर्थिक देवघेव होणार आहे असा धबक्यामध्ये चर्चा आहे। परंतु जर ही भरती प्रक्रिया व्यवस्थित असली होईल न होईल हा प्रश्न पुढचा आहे। परंतु भरती प्रक्रियेमध्ये तरुणांच्या जे खरं तर आर्थिक अडचणीमुळे आणि त्यांची पिळवणूक झालेली आहे अशा तरुणांच्या भरती प्रक्रियेचं आमिष दाखवून त्यांच्यावर आणि आर्थिक संकट आणण्याचं काम त्यातनं आपला फायदा घेण्याचं काम जिल्हा बँकेचे अध्यक्ष त्यांचे संचालक त्याचबरोबर ज्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक चालते त्या राणींच्या माध्यमातून चालू आहे। कारण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये भरती प्रक्रियेसाठी 1760 रुपये ही फी धरलेली आहे। परंतु रत्नागिरी जिल्ह्याच्या बँकेमध्ये गेल्या ऑगस्टमध्येच भरती प्रक्रिया सुरू झाली होती। त्या भरती प्रक्रियेमध्ये 1000 रुपये फक्त फॉर्मची किंमत होती आणि ही खरं तर भरती प्रक्रियेमध्ये एका संस्थेला दिलेली आहे भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची। त्यांच्याशी निगोशिएशन करून आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भरती प्रक्रियेत जवळजवळ 7000 तरुणांनी आतापर्यंत अर्ज भरले आहे। म्हणजे ही अर्ज प्रक्रिया जर जिल्हा बँकेने ही अर्ज प्रक्रिया सुलभ केली असती, त्याचं कोटेशन मागवलं असतं किंवा कमीत कमी केलं असतं तर ते 400, 500, 600 रुपयात झालं असतं। परंतु असं न करता त्यामध्ये आपलं कमिशन टाकून ही भरती प्रक्रियेची फॉर्मची किंमत 1760 रुपये केलेली आहे, जी शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1000 रुपये फक्त आहे। आणि त्यामुळे एकतर या 73 जागांसाठी जवळजवळ 7000 अर्ज आतापर्यंत आले। त्यांना तो ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सेतू सुविधेसाठी 200 रुपये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी त्यांना भुर्दंड पडावा लागतो। 1760 रुपये जिल्हा बँकेमध्ये होतात। म्हणजे नोकरीचं बाजूला राहू देत, परंतु या तरुणांना आर्थिक भुर्दंड काम ही अल्पमुदतीत किंमत करू शकले असते की जेणेकरून या बेरोजगारांना आपल्या जिल्ह्यातील बँक आपल्या शेतकऱ्यांची मुलं या बँकेत अर्ज करू शकली असते आणि त्यांना तो अर्ज न करता म्हणजे अर्ज करताना आर्थिक भुर्दंड पडला नसता। परंतु आता आर्थिक भुर्दंड पडल्यामुळे हे शेतकऱ्यांच्या मुलांच्या टाळूवरचं लोणी काढण्याचं काम हे जिल्हा बँकेचे सत्ताधारी आणि जिल्हा बँकेच्या सत्ताधाऱ्यांमध्ये ज्यांचे नेते आहेत ते करतायत असा माझा स्पष्ट आरोप आहे। कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल।